Hello. Okay. Hello everyone. Today we are going to see solid state. आज आपण सॉलिड स्टेट बद्दल भरपूर गोष्टी डिस्कस करणार आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. सॉलिड स्टेट. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा. तुम्ही मॅटर्स पाहिले असेल सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे. ठीक आहे. मग होतं काय सुरुवातीला भरपूर वेळा सॉलिड स्टेट स्टार्ट करताना भरपूर जण ॲमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे वगैरे. हो आपण तसं जाणार नाही कारण हा खूप कॉन्सेप्च्युअल चॅप्टर आहे. आपण भरपूर जणांना वाटतं सॉलिड स्टेट हा थेरॉटिकल चॅप्टर आहे पण असं नाहीये. सॉलिड स्टेट इज व्हेरी इमॅजिनरी टॉपिक. खूप जास्त व्यवस्थित गोष्टी समजून घ्या. सगळ्या गोष्टी एकदम छान कळतील. आणि आता मी स्टार्ट करतोय. जो फर्स्ट पार्ट असणार आहे आपला तो असणार आहे बाळांनो व्हॉइड. ठीक आहे. आता मला सांगा व्हॉइड म्हणजे काय? सो ठीक आहे एक क्वेश्चन विचारतो. तुम्हाला चॉक माहिती आहे चॉक? चॉक मध्ये स्पेस असतो का? तुम्ही चेक करू शकता त्याच्यावर थोडीशी इंक टाका. मग ती इंक कुठं जाणार? मध्ये. याचा अर्थ काय की चॉक मध्ये काय आहे? स्पेस आहे. चॉक कोण आहे? सॉलिड आहे. तुम्ही कोणता पण सॉलिड घ्या. प्रत्येक सॉलिड मध्ये स्पेस असतोच. कोणताही सॉलिड घ्या तुम्ही सॉलिड मध्ये काय असतो? स्पेस असतो. लिक्विड मध्ये पण असतो, गॅस मध्ये पण असतो, सॉलिड मध्ये पण स्पेस असतो. एव्हरी मॅटर कोणताही मॅटर असलं की त्याच्या आतमध्ये काय असतो? स्पेस असतो. आणि त्या स्पेसलाच काय म्हणायचंय? व्हॉइड म्हणायचंय. बाळांनो लक्ष द्या. मी डेफिनेशन लिहितो. द एम्प्टी स्पेस द एम्प्टी स्पेस प्रेझेंट in a solid present in solid is is called as void or intersize. सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना void कॉन्सेप्ट कळली का? तुम्ही कोणताही सॉलिड घ्या प्रत्येक सॉलिड मध्ये स्पेस असतो आणि त्या स्पेसलाच आपण काय नाव दिले? void किंवा इंटरसाइट. आता लक्ष देऊन ऐका. व्यवस्थित लक्ष द्या. दोन टाईपच्या void असतात. सो सॉरी. दोन टाईपच्या voids असतात. द फर्स्ट इज टू डायमेन्शनल void. ठीक आहे. आणि अनदर इज सेकंड इज थ्री डायमेन्शनल void और 3D voids. voids वर खूप सारे क्वेश्चन असतात. voids जर तुम्हाला चांगल्या कळल्या तर तुम्हाला पॅकिंग पण समजते. सॉलिड स्टेट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट void आहे. जर तुम्हाला voidचं नॉलेज असेल तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी व्यवस्थित समजतील. मग त्या पॅकिंग असू दे किंवा बाकीच्या कॉन्सेप्ट तुमचे स्ट्रॉंग होतील. लक्ष द्या. ऐका नीट आता. 2D voidचे परत दोन टाईप आहे. ट्रायंग्युलर void अँड स्क्वेअर प्लेनर void. ठीक आहे. पहिल्यांदा मी क्लासिफिकेशन सांगतो. मग आपण एक एक voidचा अभ्यास करूया. सांगा 2D void मध्ये किती टाइप्स आहेत? दोन टाइप. पहिली कोणती? ट्रायंग्युलर void, अनदर इज स्क्वेअर प्लेनर void. आणि 3D मध्ये फर्स्ट आहे टेट्राहायड्रल void, TD, टेट्राहायड्रल. अनदर इज ऑक्टाहायड्रल void आणि लास्ट इज क्युबिकल void. क्युबिकल void. ठीक आहे. हा. मला सांगा चला 2D voids किती टाइपचे? दोन. पहिली कोणती? ट्रायंग्युलर void आणि दुसरी कोणती? स्क्वेअर प्लेनर void. 3D मध्ये पण किती टाइप आहे बाळांनो? तीन टाइप आहे. फर्स्ट इज टेट्राहायड्रल void, ऑक्टाहायड्रल void आणि क्युबिकल void. मग ठीक आहे आपण आता पहिल्यांदा 2D void बघू मग 3D void. लक्ष द्या. हा आता ऐका. मी जर 2D शब्द वापरला, मी जर 2D यूज करत असेल तर जर मी बोललो ऍटम तर तो तुमचा सर्कल असेल. सर्कल असेल. सर्कल. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि जर मी 3D शब्द वापरला 3D
ओके. जर 3D वर्ड यूज केला मी, तर तुमचा जो ऍटम असेल तो काय असेल? स्पियर असेल. क्लिअर आहे सगळ्यांना? सांगा लवकर मला. 2D साठी ऍटम इज अ सर्कल आणि 3D साठी ऍटम इज अ स्पियर. इथपर्यंत क्लिअर आहे का? नेक्स्ट आहे का आता? छोटे छोटे पॉइंट्स आहेत. परत मला सांगा, किती टाईपच्या वाईड्स आहेत? 2 टाईपच्या वाईड्स आहेत. पहिली वाईड कोणती आहे? फर्स्ट वाईड इज 2D वाईड, सेकंड इज 3D वाईड. 2D वाईडचे किती टाईप आहेत? 2 टाईप आहेत. ट्रायंगुलर अँड स्क्वेअर प्लेनर. आणि 3D वाईडचे किती टाईप आहेत? 3 टाईप आहेत. टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल अँड क्युबिकल वाईड. आता आपण पहिले बघणार आहे 2D वाईड मध्ये फर्स्ट वाईड कोणती? ट्रायंगुलर ट्रँग्युलर वाईड. मग बाळांनो लक्ष देऊन ऐका. ट्रँग्युलर वाईड बद्दल मी काय काय सांगतो ऐक. पहिल्यांदा तर ही वाईड तयार कशी होती? जर तीन ऍटम बघा, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, हे 3 ऍटम मिळून मध्ये बघा वाईड तयार करतात ते. मग ऐका आता, मी ह्या तिघांना जोडतोय, यांचे सेंटर जर मी जोडले तर एक काय तयार होतोय? एक ट्रँगल तयार होतोय. म्हणून ह्या वाईडला नाव दिलंय ट्रँग्युलर वाईड. आता मला सांगा, ही वाईड किती ऍटमनी मिळून बनलेली? 1, 2 आणि 3. मग ह्या वाईडचा जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो किती असतो? 3 असतो. सो कोऑर्डिनेशन नंबरचा अर्थ कळला का? जर एखादी वाईड 3 ऍटम मिळून बनत असेल, ही वाईड किती ऍटमनी मिळून बनलेली? 1, 2, 3. म्हणून या वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती बाळांनो? 3 आहे. नेक्स्ट ऐक. नेक्स्ट सेकंड वाईड ऐक. स्क्वेअर प्लेनर वाईड. स्क्वेअर प्लेनार वाईड. आता मला एक गोष्ट सांगा, स्क्वेअर प्लेनर वाईड जी आहे त्याच्यामध्ये ती दिसती कशी? ऐका, 1, 2, 3, 4. आता मला एक गोष्ट सांगा, मी ह्या 4 आयटमला जोडल्यानंतर ना मध्ये एक स्पेस तयार होतोय. बरं, आता हे ऍटम कसे आहेत तुमचे? हे जे ऍटम्स आहेत हे सर्कल आहे, कारण आपण काय बघतोय? आपण 2D वाईड बघतोय. याचा अर्थ हे कोण आहेत सगळे? हे सगळे सर्कल आहेत. हे स्पेअर आहे का? नाही. आता मला एक गोष्ट सांगा, स्क्वेअर प्लेनर वाईड कशी दिसते कळलं का? मग ही जी मध्ये स्पेस तयार झाले, हा हा जो स्पेस तयार झालाय त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर प्लेनर वाईड. मग सांगा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे बाळांनो? 4. का? कारण ही वाईड किती ऍटमनी मिळून बनलेली आहे? 4 ऍटमनी मिळून बनलेली आहे. म्हणून ह्या वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे बाळांनो? 4. पुढे ऐका, सपोज एखादा क्वेश्चन आला, नीट ऐका बरं का आता. हा, आपण एक क्वेश्चन घेऊ, हा लक्ष द्या. इफ इफ Na प्लस प्रेझेंट इन स्क्वेअर प्लेनर वाईड. स्क्वेअर प्लेनर वाईड, सपोज हा क्वेश्चन आहे. Na प्लस कुठं प्रेझेंट आहे? स्क्वेअर प्लेनर वाईड मध्ये प्रेझेंट आहे. Na प्लस कुठं प्रेझेंट आहे? स्क्वेअर प्लेनर वाईड मध्ये. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Na प्लस? लक्ष देऊन ऐका. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ Na प्लस? तर तुम्ही काय करायचंय, जो कोऑर्डिनेशन नंबर वाईडचा असतो, काय बोललो मी? जो कोऑर्डिनेशन नंबर कोणाचा असतो? वाईडचा असतो. तोच कोऑर्डिनेशन नंबर त्या वाईड मध्ये प्रेझेंट असणारा ऍटमचा असतो. कळलं का मी काय बोललो? परत ऐका. जो कोऑर्डिनेशन नंबर कोणाचा आहे? वाईडचा आहे. तोच कोऑर्डिनेशन नंबर त्या वाईड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटमचा असतो. याचा अर्थ सोडियम Na प्लसचा कोऑर्डिनेशन नंबर पण किती येणार बाळांनो? 4. कळलं का? क्वेश्चन नंबर 1 क्लिअर आहे का सगळ्यांना? जो कोऑर्डिनेशन नंबर वाईडचा असतो तोच कोऑर्डिनेशन नंबर त्या वाईड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ऍटमचा असतो. नेक्स्ट ऐका बाळांनो. सपोज सेकंड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 लक्ष देऊन ऐका. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ K प्लस प्रेझेंट इन प्रेझेंट इन प्रेझेंट इन ट्रायगोनल ट्रँग्युलर ट्रँग्युलर वाईड? मग सांगा, ट्रँग्युलर वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 3. मग त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असणाऱ्या K प्लसचा कोऑर्डिनेशन नंबर किती? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ
कोऑर्डिनेशन नंबर ऑफ के प्लस किती असणार बाळांनो? 3च असणार ना. सगळ्यांना कोऑर्डिनेशन नंबर आणि वॉइड क्लिअर आहे का? 2D वॉइड्स क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना 2D वॉइड्स क्लिअर आहे का? हम्म. ओके, आता सांगा. नेक्स्ट. अरे, सगळ्यांना वॉइड्स कळल्या का रे? व्हॉट इज वॉइड सांगा? इट इज द एम्प्टी स्पेस प्रेझेंट इन द सॉलिड. सॉलिड मध्ये जो एम्प्टी स्पेस असतो त्याला काय म्हणायचं बाळांनो? वॉइड म्हणायचे. बरोबर आहे. आता आपण पाहिलं की दोन टाईपच्या वॉइड होत्या. 2D वॉइड अँड 3D वॉइड. मग 2D वॉइड मध्ये जो ऍटम असतो तो कसा असतो? सर्कल असतो. आणि 3D वॉइड मध्ये जो ऍटम असतो तो कसा असतो? स्पेरिकल असतो. सो इमॅजिन झालं सगळ्यांना. आता 2D मध्ये आपण किती वॉइड पाहिल्या? दोन वॉइड. पहिली कोणती होती? स्क्वेअर प्लेनर वॉइड आणि दुसरी ट्रँग्युलर वाईड. आता लक्ष द्या. 3D वाईड लक्ष देऊन ऐका बरं का. 3 डायमेन्शनल वाईड जिथून खूप सारे क्वेश्चन पेपरला येतात. 3D वॉइड. 3D वाईड लक्ष देऊन ऐका बरं का सगळ्यांनी. हा. त्याच्यात फर्स्ट कोणती बाळांनो? फर्स्ट 3D वाईड कोणती सांगा? टेट्राहायड्रल वाईड. हेड्रल टेट्राहेड्रल वॉइड. ऐका. टेट्राहेड्रल वॉइड कशी दिसते? इकडे लक्ष देऊन ऐका. इन केस ऑफ टेट्राहेड्रल वॉइड बाळांनो लक्ष द्या. टेट्राहेड्रल वॉइड मध्ये काय असतं? एक सेकंड. हा. हे बघा. एक, दोन आणि तीन. किती किती ऍटम घेतलेत मी? 3 ऍटम घेतलेत. पण हे जे 3 ऍटम आहेत, हे जे 3 ऍटम आहेत ते स्पेरिकल आहेत. म्हणजे इमॅजिन करा 3 टेनिस बॉल आहेत. किती टेनिस बॉल आहे तुमच्याकडे? 3. 1, 2 अँड 3. असे 3 टेनिस बॉल आहेत. आणि ते 3 टेनिस बॉलच्या वरती तुम्ही अजून एक टेनिस बॉल ठेवला आहे. इमॅजिन होतंय का? म्हणजे टोटल टेनिस बॉल किती झाले? 4. पुन्हा लक्ष द्या बाळांनो, लक्ष देऊन ऐका. नीट ऐका हा. इकडे बघा. हे बघा. 1, 2 आणि 3. किती टेनिस बॉल आहे टोटल? 3. आणि त्याच्या एक्झॅक्ट वरती अजून एक टेनिस बॉल ठेवा. आता हे टेनिस बॉल नाही, हे ऍटम्स आहेत. कळलं सगळ्यांना? पण टेनिस बॉलने तुम्हाला इमॅजिन होईल. 1, 2, 3 आणि त्याच्यावरती बरोबर 4. मग मध्ये जो स्पेस तयार झालाय त्याला काय नाव द्यायचं? टेट्राहेड्रल. त्याला काय नाव द्यायचं सांगा? टेट्राहेड्रल वॉइड. फॉर एक्झाम्पल ह्याला थोडंसं क्लिअर करतो मी. समोर लक्षात हे बघा. 1, 2 आणि 3 खाली आहेत. 3 खाली आहेत. एक कुठे आहे? वरती. मग सेंटर पासून आपण वरती लक्ष द्या बरं सगळ्यांनी. हे 4, 3 खाली, एक वरती. मग इथून असं खाली या. ओके. आणि बघा टेट्राहेड्रल तयार होतोय. बरोबर टेट्राहेड्रल जॉमेट्री तयार होते. कळलं का? म्हणून ह्या वाईडला काय नाव दिले बाळांनो? टेट्राहेड्रल वॉइड. आणि सांगा व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड? सांगा रे. टेट्राहेड्रल वॉइडचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? तुम्ही बोलणार सर 4 आहे. का 4 आहे? कारण ही वॉइड किती ऍटमने मिळून बनलेली आहे? 4. सगळ्यांना टेट्राहेड्रल वॉइड क्लिअर आहे का? सगळ्यांना टेट्राहेड्रल वाईड क्लिअर आहे का? नेक्स्ट वाईड आहे बाळांनो तुमची. नेक्स्ट वाईड आहे. लक्ष देऊन ऐका. नेक्स्ट वाईड आहे तुमची. नेक्स्ट वाईड आहे ऑक्टाहेड्रल ऑक्टाहेड्रल वाईड. नीट ऐका रे. नेक्स्ट वाईड कोणती आहे तुमची? ऑक्टाहेड्रल वाईड. मग ऑक्टाहेड्रल वाईड मध्ये किती आयटम असतात? ऐका बरं का नीट. लक्ष द्या. हे बघा. 1, 2, 3, 4. 4 तर एका प्लेन मध्ये. हे बघा. 1, 2, 3, 4. 4 असे एका प्लेन मध्ये. एक वरती आहे. आणि एक कुठे आहे? खाली. मग ह्याला थोडंसं अजून ह्याला रिप्रेझेंट करतो. लक्ष देऊन ऐका. इकडे बघा. तुम्हाला माहिती आहे ऑक्टाहेड्रल 1, 2, 3 आणि 4. हे बघा. 1, 2, 3, 4. 4 एका प्लेन मध्ये. एक कुठे आहे? वरती. आणि एक कुठे आहे? खाली. म्हणजे टोटल टेनिस बॉल किती आहेत? 6 टेनिस बॉल आहेत बघा. 1, 2, 3 आणि 4. 4 तर एका प्लेन मध्ये. एक बरोबर वरती, एक बरोबर खाली. असे टोटल टेनिस बॉल किती आहेत? 6 टेनिस बॉल आहेत. असं इमॅजिन करा. कळलं का? मग सांगा, ही जी वॉइड आहे, ही जी वॉइड आहे, ही जी वॉइड आहे, ही किती ऍटमनी मिळून बनलेली बाळांनो? 6 ऍटमनी मिळून बनलेली. बघा ना, मोजा ना. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग सांगा ह्या वॉइडचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार? 6. सगळ्यांना ऑक्टाहेड्रल वॉइड क्लिअर आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे का ऑक्टाहेड्रल वाईड? आतापर्यंत आपण 2 3D वाईड शिकलो. पहिली टेट्राहेड्रल होती आणि दुसरी कोणती होती? ऑक्टाहेड्रल. सो नेक्स्ट ऐका.
लक्ष देऊन ऐका. लास्ट वाईड आहे, लास्ट वाईड आहे, लक्ष देऊन ऐका. क्युबिकल वाईड, क्युबिकल वाईड, क्युबिकल वाईड. मग तुम्हाला मी वाईड वरचे काही क्वेश्चन्स पण घेतो. लक्ष द्या. क्युबिकल वाईड. सो व्हॉट आर द क्युबिकल्स वाईड? ऐका. क्युबिकल वाईड मध्ये काय असतं रे? हे 4 आयटम खाली आहेत आणि 4 आयटम त्याच्या बरोबर वरती. लक्ष द्या नीट. 4 खाली आणि 4 वरती. हे बघा. सेम आहे बरं का, सेम आहे सगळे 8 आयटम सेम आहेत. लक्ष द्या. हे रेड सेंटर आहे. 1 2 3 4. आता येलोचे सेंटर बघा. जे खालच्या लेयरचे आयटम आहे त्यांचे सेंटर बघा. 1 2 3 4. यांना जोडा. जोडा यांना. हे 4 आणि हे 4. काय तयार होतोय सांगा लवकर? क्यूब तयार होतोय का? असं इमॅजिन करा. तुमच्याजवळ 8 टेनिस बॉल आहेत. 4 टेनिस बॉल वरच्या लेयर मध्ये आणि 4 टेनिस बॉल खालच्या लेयर मध्ये. मग टोटल टेनिस बॉल किती बाळांनो? 8 टेनिस बॉल आहे. मग मध्ये स्पेस असणार ना. मग त्या स्पेसलाच काय म्हणायचं? त्या स्पेसलाच काय म्हणायचं बाळांनो? क्युबिकल वॉइड. मग सांगा क्युबिकल वॉइडचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे? 8. कळलं का? आता ऐका. आता तुम्ही मला उत्तर द्या बरोबर? ठीक आहे ना? आता नीट उत्तर द्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन या. हा. इफ cesium plus present in cesium plus present in cubical void. सांगा लवकर. cesium plus कुठं प्रेझेंट आहे? cesium plus present in which void? cubical void. What is the coordination number of cesium plus? लवकर सांगा. लवकर सांगा. कोऑर्डिनेशन नंबर काय असणार? तो कोणत्या वाईड मध्ये प्रेझेंट आहे? cesium प्लस कोणत्या वाईड मध्ये प्रेझेंट आहे सांगा? क्युबिकल वाईड. मग सांगा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार? हॉट. कळलं का? जो ऍटम ज्या वाईड मध्ये प्रेझेंट असतो, वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर आणि ऍटमचा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो? सेम. नेक्स्ट ऐका बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन ऐका. व्यवस्थित उत्तर द्या. एकदम नीट. नीट. नेक्स्ट क्वेश्चन. इफ नेक्स्ट क्वेश्चन ऐका. हा. Na प्लस प्रेझेंट इन octahedral octahedral void and calcium plus 2 present in present in tetrahedral void. What is the coordination number of what is coordination number of Na plus and calcium plus 2 respectively? लक्ष द्या रे. नीट ऐका. चला ऑप्शन नंबर ए, बी, सी, डी. सांगा लवकर. सोडियम प्लस कुठं प्रेझेंट आहे? ऑक्टाहेड्रल वाईड मध्ये. हो हो. कॅल्शियम प्लस 2 कुठं प्रेझेंट आहे? टेट्राहेड्रल वाईड मध्ये. तर दोघांचा कोऑर्डिनेशन नंबर ओळखायचा आहे. ऑप्शन ऐका आता सगळ्यांनी. 3 and 6, 4 and 6, 6 and 4, 2 and 5. सांगा लवकर. व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ? सांगा. सोडियम ऑक्टाहायड्रल आहे. मग सोडियमचा किती असणार? 6 असणार. ओके. आणि कॅल्शियमचा टेट्राहायड्रल म्हणजे 6 आणि कॅल्शियमचा किती असणार? 4 आणि सोडियमचा किती असणार? 6. सो ऑप्शन नंबर सी. सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना वॉइड्स कळल्या का? नेक्स्ट क्वेश्चन ऐका बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन ऐका. व्यवस्थित लक्ष द्या. कोणती वाईड सगळ्यात लार्ज आणि कोणती वाईड सगळ्यात स्मॉल? ऐका. टेट्राहायड्रल, ऑक्टाहायड्रल आणि लास्ट कोणती असते? क्युबिकल. तर ऐका. सगळ्यात मोठी वाईड कोणती असते बाळांनो? क्युबिकल वाईड सगळ्यात मोठी असती. मग कोणती वाईड असती? ऑक्टाहायड्रल वाईड. आणि सगळ्यात शेवट कोणती असती? टेट्राहायड्रल वाईड. सगळ्यांना वाईडची साईज कळली का? सगळ्यांना वाईड क्लिअर आहे का? चला आपण एकदा रिवाइज करू. पूर्ण वाईड रिवाइज करू बाळांनो. लक्ष देऊन ऐका. नीट सांगा मला. सांगा किती टाईपच्या वाईड होत्या आपल्या? सांगा वाईडचे किती टाईप होते? 2 टाईप. पहिली कोणती वाईड? 2D वाईड. दुसरी सांगा चला. सेकंड कोणती होती? 2D नंतर कोणती वाईड होती? 3D वाईड. 3D वाईड. नेक्स्ट ऐका. 2D वाईड मध्ये परत किती टाईप होते सांगा? 2 टाईप सांगा. पहिलं ट्रायगोनल वाईड आणि स्क्वेअर प्लेनर वाईड. स्क्वेअर प्लेनर वाईड. सांगा ट्रायगोनल वाईडचा कोऑर्डिनेशन नंबर किती? तुम्ही म्हणणार सर 3. स्क्वेअर प्लेनरचा कोऑर्डिनेशन नंबर किती? 4. सांगा 3D वाईड कोणकोणत्या होत्या? पहिली कोणती? टेट्राहायड्रल वाईड. सेकंड कोणती आहे सांगा? ऑक्टाहायड्रल वाईड. नेक्स्ट सांगा बाळांनो. क्युबिकल वाईड. मग सांगा
टेट्राहायड्रल व्हाईटचा कोऑर्डिनेशन नंबर किती? तुम्ही म्हणणार सर 4. ऑक्टाहायड्रलचा कोऑर्डिनेशन नंबर किती? 6. आणि क्युबिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती? 8. सगळ्यांना व्हॉइड्स क्लिअर आहे का? सगळ्यांना व्हॉइड्स कळल्या का? टोटल सॉलिड स्टेट मधल्या व्हॉइड्स कळल्या का? टेट्राहायड्रल व्हॉइड, ऑक्टाहायड्रल व्हॉइड, ऑल व्हॉइड्स आर क्लिअर. ठीक आहे.